नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण पंचकर्म करणं हे गरजेचं असतं का त्या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. कारण पंचकर्म ही आयुर्वेदातली अतिशय उत्तम अशी एक ट्रीटमेंट आहे. पंचकर्मामध्ये शरीरात जे साठलेले दोष असतात ते आपल्याला मुळासकट काढून येत असतात. त्यामुळे कुठला जरी आजार झाला तर तो मुळासकट काढून टाकण्याचं काम कमी अवधीमध्ये हे पंचकर्म करत असतात. आता तुम्हाला मायग्रेन आहे, त्वचाविकार आहेत, ॲसिडिटी आहे, इनफर्टिलिटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज आहेत. ह्यामध्ये पंचकर्म खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचा रोल करत असतात. आता हे आजाराचं पंचकर्म कधी केलं पाहिजे, तर आजार हा वर्षानुवर्ष तुमच्या शरीरामध्ये आहे, आजाराची लक्षणं फार मोठ्या स्वरूपात दिसत आहेत, बरेचसे उपचार करून सुद्धा त्याच्यावरती गुण येत नाहीये, तर अशा कंडिशनमध्ये पंचकर्म जर आपण केली तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. आता पंचकर्म करण्याच्या अगोदर तुम्ही जिथं पंचकर्म करत असाल तर ते तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंडर जर तुम्ही पंचकर्म केली तर त्याचे रिझल्ट खरंच चांगले येत असतात. पंचकर्म करत असताना काही विशिष्ट पथ्ये पाळावी लागतात. पंचकर्माच्या पूर्वी, पंचकर्माच्या नंतर ती पथ्य जर पाळली तरच त्या पंचकर्माचे रिझल्ट्स आपल्याला शरीरावरती बघता येत असतात. आता पंचकर्म करत असताना तुमचं वय, तुमच्या व्याधीची लक्षणं, तुमचं वजन, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून पंचकर्मातलं वमन करायचं, विरेचन करायचं, बस्ती करायचं हे तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर ठरवत असतात. त्यामुळे पंचकर्म जर केली तर आजार आपल्याला खूप कमी कालावधीमध्ये आपल्याला बरा करता येत असतो. काही असे आजार असतात की ते आजाराची लक्षणं नुकतीच सुरुवात झालेली असतात. त्या आजारांची लक्षणं फार मोठ्या स्वरूपात तुमच्या शरीरावरती दिसत नसतात. त्या आजारांची ताकद किंवा आजाराचं बल हे फार कमी प्रमाणात असतं. हे आजार आपल्याला औषधांच्या साहाय्याने नक्की कमी अवधीमध्ये बरे करता येत असतात. त्यामुळे ह्या अवस्थेमध्ये पंचकर्म करायलाच पाहिजेत का, तर अजिबात नाही. हे आजार आपल्याला औषधांनी सुद्धा घालवता येत असतात. त्यामुळे पंचकर्म करणं किंवा न करणं हे तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर ठरवत असतात. तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या आजारानुसार ह्या गोष्टी सगळ्या पंचकर्माच्या ह्या ठरवता येत असतात. आणि त्यानुसार जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर केले पंचकर्म तर त्याचे रिझल्ट्स खूप चांगले येत असतात. धन्यवाद.